जय गुरुदेव. बोला. हा सर, मी 2020 मध्ये शिबिर केलंय. मला सोरियासिस होता सर. ओके. हा. आणि मी मी फोन केला होता. तुम्ही सांगितलं होतं की तो बरा होईल, आणि खरंच सर तो बरा झाला होता. सोरायसिस तुमचा काही औषधाने बरा झाला की नुसतं योग प्राणायाम आणि शरीरशुद्धीने बरा झाला? आ, आयुर्वेदिक औषध वगैरे दिलं होतं सर तुम्ही, आणि योग प्राणायाम पण होतं, आणि आयुर्वेदिक औषध वगैरे घेतलं होतं. छान. दोन्हीच्या सहयोगाने आणि तुमचा म्हणजे सोरायसिस बरा झाला. सोरायसिस हा आजार कित्येक माझ्या मित्राच्या वडिलांनी सोरायसिस झाला, बरेच दिवस ते सोरायसिसमध्ये परेशान झाले, शेवटी त्यांनी आत्महत्या केली. असा सोरायसिस आजार आहे. सर मला खूप त्रास होता, खूप जास्त त्रास होता सर मला ते 2020 मध्ये. चला छान. आणि हं. नंतर मला मुलगा पण झाला सर. आपल्याकडे आहे इन्फर्टिलिटीचे 2 पेशंट आहेत. त्यांना काय संदेश देणार? हां. पण सर, आणि खरंच मला ॲक्चुअली अगोदर मुलगी आहे. अ, माझी मुलगी 8 वर्षाची झाल्यानंतर मला मुलगा झालाय. म्हणजे मी आजारी पडली, आणि त्यांच्यानंतर तुमचं शिबिर वगैरे जॉइन केलं होतं सर मी. त्याने मला, म्हणजे मी बरी तर झालीच, पण मला मुलगा देखील झाला सर. छान. म्हणजे मुलासाठी तुम्ही प्रयत्न करत होते. 8 वर्षानंतर तब्बल मुलगा झाला. बरोबर? हां, हो सर. छान. त्याच्यामुळेच माझं, मी 2 वर्षापूर्वी जॉइन करणार होती, पण मुलगा लहान असल्यामुळे माझं 2 वर्षापूर्वी झालं नाही सर. यावर्षी मी म्हटलं नाही, करायचंच आहे मला. नाही, म्हणून छान. मी सुट्ट्यांमध्ये जॉइन केलंय सर. छान, छान. सुंदर अनुभव.